प्रविष्ट होत आहेत. प्रथम बॅटिंग करायची आहे मार्तंड डेव्हलपर्स देवरुंगपाडा या टीमला. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसेल आपल्याला या फायनल मॅच मध्ये. मल्हार स्पोर्ट्सनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अतिशय दर्जेदार क्रिकेट या दोन संघांव्यतिरिक्त आणखी दोन संघ आपण बघितले होते. आई कावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे त्या संघाने देखील चांगली कामगिरी जरूर केली होती, परंतु फायनलपर्यंत त्यांना मजल मारता आलेली नाहीये. आणि विजी स्पोर्ट्स लोणाड, तर त्या दोन संघांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात, त्या संघ मालकांचे आभार व्यक्त करूयात की त्यांनी देखील आयोजकांवर विश्वास दाखवला आणि संघ खरेदी केले या स्पर्धेमध्ये. सर्वच जे 20 संघ आपल्याला लाभलेले आहेत, रेग्युलरचे 16 संघ आणि 40+ 4 संघ, सर्वच संघ मालकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि आता करूयात खेळाला सुरुवात. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, पहिल्या 3 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे आणि त्याहून जास्त जर आपण वेळ खर्च करता तर मग जबरदस्तीने तुमचा सीमारेषेवरचा एक फिल्डर आम्ही कमी करू. लक्षात ठेवा, ती पेनल्टी स्वरूपात नक्कीच ते असणार आहे. प्रत्येकी टीमला ही विशेष सूचना असेल. आणि यानंतर लगेच सेमीफायनलसाठी रेडी राहायचं. दोन्ही कॅप्टन्स पहिलं सत्र जसं संपेल 4 ओव्हर्स संपतील, पहिला सेमीफायनलचा टॉस येथे केला जाणार आहे. टीम विरेन स्पोर्ट एवई हनुमानजी तरे फॅम टीम आणि एका बाजूला कुंडलिक पाटील फॅम टीम राजमाता जिजाऊ स्पोर्ट सौदरपाडा. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर सेकंड सेमीफायनल मुठवल वर्सेस मुठवल, रोशन स्पोर्ट्स अँड मकरंद स्पोर्ट्स. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन प्रमोद आला बॉलिंग मार्कवर आणि विनोद आला आणि सामना करेल बॅटर कॅप्टन ऑफ टीम मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विजय. बरोबर 7:30 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. फायनलला सुरुवात. एकदा जोरदार टाळी स्वागत करूया या दोन्ही टीमचं. लेट्स प्ले गेम ऑन. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल स्वीप केलाय आणि फायनलचा आगाज. फटाका फुटला आणि बॅटर विजयच्या बॅटमधून चौकार आला. गुड शॉट. वा, काय सुरुवात केली आहे कर्णधार विजय केणे यांनी. मागचा सामना देखील त्यांनी गाजवला 2 बॉल्समध्ये. शेवटी 9 धावांची आवश्यकता असताना त्या 9 धावा चेस केल्या होत्या. षटकार ठोकला, तदनंतर 3 धावा घेतल्या होत्या शेवटच्या बॉलवर. आणि या वेळेला फायनल मॅचमध्ये पहिलाच बॉल कडेकडे स्वीप करत असताना अफलातून टायमिंग आणि काय प्लेसमेंट पाहायला मिळालंय. लाजवाब फटका आणि लाजवाब सुरुवात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमची. सुपर स्टार्ट हिअर. चौकारानं आगाज केलाय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमनं आणि विजयचा फॉर्म नावात सर्व काही आहे. कॅप्टन ला साजेसा खेळ त्यानं साकारलाय. फायनल मॅच मध्ये इथपर्यंत जो संघ आला तो मी तर म्हणेन की विजयचीच कमाल होती. जेव्हा 2 चेंडूंमध्ये 9 धावा त्यानं चेस केल्या आणि त्या फायनलला चांगला आगाज केलाय. परंतु यावेळेला मोठा फटका. अनंता केनेच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फायनल मॅच मधील हा पहिला सिक्सर. Batting side, boundary of the first ball, fourth through square leg, and now a slog hit over deep mid wicket. There was fielder in the deep, but he cleared that man comfortably. Great shot by Vijay Kene. Fantastic start. Yes, excellent dream start here from batter विजय केने. स्वप्नवत सुरुवातच आपण म्हणू शकतो. आणि गोलंदाज विनोदच्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये वा काय स्टार्ट मिळवलेला आहे. टॉस हारल्यानंतर त्यांना बॅटिंग मिळाली. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय तर घेतलाय, मात्र पॉवर प्ले मध्येच आपले विचार स्पष्टपणे आता या ठिकाणी केलेत विजयनं. पुन्हा आणखी एक धमाकेदार हिट, आणखी एक सिक्सर. विजय खेडे यांच्याकडून सर्व काही पाहायला मिळतंय. आत्मविश्वास, क्लास, सर्वच गोष्टी आहेत. काय अफलातून टायमिंग आहे. ताकदीचा देखील वापर या वेळेला केला होता. आणि आता मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा बॉल उडवून दिलाय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा लेंथवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु स्लॉटमध्ये गोलंदाजी होते आणि त्याचा फायदा घेतला जातोय. दिस इज अनबिलिव्हेबल स्टार्ट बाय विजय केने. अविश्वसनीय, अद्भुत ही सुरुवात आहे. अद्भुत हा खेळाडू आहे.
म्हणजे अजय सर यावरून आपल्याला एक्झॅक्ट कळतं की आता वयाच्या 40 नंतर मला वाटतं की 50 एजमध्ये असेल हा बॅटर. आजवर ती बॅटिंग त्याची पाहता ज्या वेळेला तो रेग्युलर क्रिकेट खेळत असेल तेव्हाचा एक वेगळाच फॉर्म असेल आणि तेव्हाचा वेगळा अंदाज असेल. हो, हे फटके बघितल्यानंतर ते लगेच कळतं की रेग्युलर क्रिकेट किती त्यांनी चांगलं खेळलं असेल. आजही त्यांची तीच दहशत, तोच दरारा आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटच्या मैदानावर. गोलंदाज विनोद यांना आपण बघतोय कमबॅक करावं लागणार आहे. अचूक टप्प्यावर चेंडू टाकावे लागतील. तिन्ही बॉल ऑलमोस्ट सेम लेंथवरच आपण बघितलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज विजय केडे यांनी. 16 धावा फलकावर. पुढचा बॉल, हा चांगला बॉल आहे. यावेळेला पावलांचा वापर केला, स्वतःला यॉर्क करून घेतलं. येतोय पहिला डॉट बॉल. याच चेंडूंची गरज असेल मल्हार स्पोर्ट्स संघाला, कारण आता जी सुरुवात मिळालेली आहे ती सुरुवात येथेच थांबवली नाही तर मग फार मोठं लक्ष त्यांच्यासमोर येऊ शकतं आणि इथून निर्धाव चेंडू आलेला आहे. सदानंद पाटील यांनी 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलेलं आहे. बापगावचे समाजसेवक. ओ बॅटची कड मागे बॉल फर्स्ट स्लिप मधून येतोय थर्ड मॅनला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना 17 सदानंद पाटील बापगावचे समाजसेवक विजयच्या या फलंदाजीवर खुश होऊन 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील त्यांना दिलेलं आहे. त्यांचंही स्वागत असेल. आणि असे चाहते पाहिजेत. या आपल्या आमने लोणार विभागामध्ये निश्चितच क्रिकेटचे फार मोठे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सातत्यानं पारितोषिकांचा वर्षाव देखील खेळाडूंवर होत असतो. जीवन यांच्यासाठी हा बॉल जबरदस्त फटका बॅकफुटला गेले आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय कडक चौकार. अतिशय दमदार आणि धुवाधार दर्जेदार सुरुवात. विट होती. बॅकफुटला जात असताना जोरदार पंच केला. इनफिल्डला क्लिअर केलं. डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नव्हतं आणि शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. चौकारानं सुरुवात देखील झाली होती या फायनल मॅचची आणि पहिल्या षटकाचा अंत देखील चौकारानं झालाय. स्वतःचा अकाउंट खरं तर ओपन केलंय जीवन यांनी. 17 धावांवर विजय केणे खेळतायत. 5 चेंडूंचा सामना केलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 21. इट्स अ फ्लाइंग स्टार्ट अँड इट्स अ ड्रीम स्टार्ट फॉर टीम मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. हो नक्कीच या ठिकाणी एक स्वप्नवत सुरुवात मिळालेली आहे. फ्लाइंग स्टार्ट मिळून दिलेली आहे दोन्ही बॅटर्सनं आणि शेवटचा फटका किती चांगला पाहायला मिळाला बघा. पॉवर प्ले मधील एक सुरक्षित फटका त्याचा होता. बॅकफुटला गेला. पंच करत असताना थोडीशी जागा मिळाली होती. चेंडू तेवढाही खराब नव्हता मित्र म्हणेन. बॅकफुटला जाऊन स्वतःला त्यानं जागा दिली, रूम दिला आणि तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला जीवननं. जीवनच्या बॅटमधून चांगले रन्स आलेत आपण बघितलं या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 21 आफ्टर फर्स्ट ओव्हर. काय स्टार्ट मिळालाय. सेकंड ओव्हर मल्हार स्पोर्ट कडनं आता इथून एक विकेटचा शोध घ्यावा लागणार आहे आणि कॅप्टन आय थिंक अनंताकडे चेंडू सोपवलाय. त्याच्याकडनं त्याला भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. टॉस बाईट्स मध्ये त्याने सांगितलं देखील होतं. ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून अनंता केणे यांच्याकडे जरूर बघितलं जातं. चांगलं योगदान दिलं या फायनल मॅच पर्यंत आपल्या टीमसाठी. यादीच्या सामन्यांमध्ये एका मॅचमध्ये सलगचे 3 षटकार देखील ठोकले होते. गेम चेंजिंग इनिंग्स त्यांची ती राहिली होती आणि गोलंदाजी देखील फार चांगली केली आहे. लखन पाटील 7 स्टार ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स, त्यांची अफाट मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खरं तर सर्वच्या सर्व 7 स्टार्सची मेहनत आहे. रामकृष्ण काकडे, बाळाराम मेहर, अजित पाटील, कैलास पाटील, लखन पाटील, अनंता केणे आणि राकेश दिगाडकर. अनंता केणे गोलंदाजीसाठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज बॉल चाललाय. शॉट फाईन लेगला. तिथे फिल्डर उपस्थित, मात्र बॉल अडवण्यापूर्वी एक क्विक सिंगल कंप्लीट केले फलंदाजांनी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजांनी. सुरुवात लाजवाब केली आहे आणि आता जो मोमेंटम खरं तर फलंदाजांकडे आहे तो पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. परंतु गोलंदाजांना कमबॅक करावं लागणार आहे. टिचून मारा केला गेला तर इथून देखील मला असं वाटतं की 50च्या आत थांबवलं जाऊ शकतं, पण तेवढी भेदक गोलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. सुरेख बॉल. यावेळेला अपील जोरदार आहे लेग बिफोर साठी, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. मात्र मिक्सअप झालाय. धावचीची संधी नॉन स्ट्रायकर सेंडला इष्ट्या उद्ध्वस्त आणि बॅटर धावबाद. फर्स्ट विकेट गोज डाऊन.
बॉल होता परंतु लेग स्टंपवर यॉर्क होता आणि त्याच्यानंतर झेलची अपील करण्यात आली. बॅटर सुसाट निघाला होता विजय आणि इथे आपण पाहतो की जीवन त्याची विकेट फेकली असंच म्हणावं लागेल. जीवन थांबवू शकलं असतं त्या ठिकाणी, मात्र विजय एका बाजूने चांगला खेळतो म्हणून त्याच्यासाठी त्यानं विकेट फेकली आहे. आणि आता नवीन बॅटर श्याम पाटील आलाय. LBWचं देखील जोरदार अपील झालं होतं, परंतु लेगस्टिकच्या बाहेर पाय होता जेव्हा पायावर बॉल आदळला होता. योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. नंतर मात्र गोलंदाज आणि फलंदाज यांच्या दरम्यान रेस लागली होती. अखेर तेथे सरशी होताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अनंता केणे यांची धावचीतच्या रूपात पहिला धक्का. जीवन जाधव बाद झालेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये दमदार बॅटिंग त्यांची आपण बघितली होती. 23 धावा बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि सलामीवीर फार चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळालेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. पण आता श्याम पाटील मैदानामध्ये दाखल झालेत वन डाऊन खेळण्यासाठी. ते देखील एक धडाकेबाज फलंदाज आहेत. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्स. शॉट ऑफ लाईन पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय, मात्र थोडासा त्याच्या आवाक्या बाहेर राहिलाय. कॅप्टन स्वतः आलेत, आता बॉल अडवतायत. चांगलं बॅकअप त्यांचं पाहायला मिळालं. मात्र याच दरम्यान 2 धावा घेण्याची मुभा होती बॅटरकडे. 2 धावांची धावसंख्या पुढे सरसावेल. 1/24. सुरुवात चांगली मिळाली आहे, परंतु आता हे षटक कमबॅक करणार येईल का? विजय केनेची विकेट फार महत्वाची ठरणार आहे मल्हार स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून. आणि मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हाच विचार करतायत त्यांचे संघ सहकारी की विजय केणे शेवटपर्यंत खेळत राहावा. मात्र आता एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. हो, विजय केणे कॅप्टन आहेत. त्यांनी उल्लेख केला होता की पुढच्या वर्षापासून अनंता केणे त्यांच्या टीममध्ये असतील. 40+ फॉर्मॅटमध्ये. स्लोवर बॉल होता, चांगला पिक केला, हलक्या हाताने टर्न केलाय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. युवकांना लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट्स या 40+ खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 धावा कंप्लीट. आणि त्यांचं डिसिप्लिन सुद्धा युवकांनी खरं तर ही प्रेरणा हा आदर्श 40+ क्रिकेटर्सकडनं घेणं गरजेचं आहे. त्यांचं वेळेवरती येणं, त्यांचं क्रीडांगणावरती ज्या प्रकारचा वावर असो, पंचांसोबत कुठल्या प्रकारे हुज्जत न घालणं, या सर्व गोष्टी आहेत ना आजच्या युवकांना कुठेतरी शिकण्यासारखं आहे 40+ क्रिकेटमधून. खूप दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण बघत आलेलो आहोत. हा महा अंतिम फेरीचा सामना आहे 40+ कॅटेगरीमधून ALPL सीझन 3 मध्ये. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, परंतु मिसफील्ड. कॅप्टन कडून चूक घडली आहे. आता दुसरी धाव तर मिळेलच. चौकार होईल का? पायानं अडवण्याचा प्रयत्न झालाय, भरपूर प्रयत्न करावे लागलेत, परंतु अखेर 4 धावांचा इशारा पंचांकडून. येतोय चौकार. हे शिंगाला नवरा झैले गो, कोण बी नवरी झैली गो बाय. शिंगाला नवरा स्टॉप केला होता, बाउंड्री वाचवली होती, परंतु या वेळेला मात्र त्यांच्याकडून चूक घडली. दुसरे खेळाडू देखील पोहोचले होते बॅकअपसाठी, मात्र त्यांना देखील बॉल अडवता आला नाही. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 30. नेक्स्ट बॉल. स्लोवर बॉल हलक्या हातानं पुश करत असताना मिड ऑफला बॉल ढकललाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर येतील तोपर्यंत पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्त थरारक रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर अनंता केणे यांचं देखील षटक समाप्त होत आहे. आणि या षटकामध्ये देखील बऱ्यापैकी धावा जमा केल्या फलंदाजांनी. तब्बल 11 धावा आल्या. 1 विकेट गेली ती रनआउटच्या स्वरूपात. 2 षटकं संपले. धावसंख्या 1/32. प्रथम बॅटिंग करत असताना या फायनल मॅच मध्ये मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघ. काय सुरुवात केली आहे फायनल मॅच मध्ये. कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता खेळ त्यांनी साकारलेला आहे. चला यानंतर दोन्ही टीम आपण तयार राहायचा. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाडा आणि वीरेन स्पोर्ट एवई. पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल आमने लोणार प्रीमियर लीग या 3ऱ्या पर्वातील. त्याच्यामुळे आता इथून पहिली 4 षटकं जशी संपतील दोन्ही कॅप्टन्सला विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. ड्रिंक्स ब्रेक असेल, स्ट्रॅटेजी देखील आखली जाणार. आता इथून एक्झॅक्ट गेम मध्ये काय काय बदल केले जाणार या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या 3ऱ्या ओव्हरमध्ये बघायला मिळतील. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. फायनल नाईट आहे स्पर्धेची. आमने लोणार प्रीमियर लीग, आमने लोणार क्रिकेटचा हा महोत्सव आपल्या समोर रंगतोय. आमने लोणार परिसराचा हा विश्व चषक आहे. आणि यानंतर आपण रेग्युलर क्रिकेटकडे वळणार आहोत. पहिली सेमीफायनल मॅच पाहायला विसरू नका. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा विरुद्ध वीरेन स्पोर्ट्स यवई. आणि तदनंतर दुसरी सेमीफायनल असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष रोशन स्पोर्ट्स मुठवळ. आकर्षक ही विनरची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते 40+ संघांसाठी.
आणि या ट्रॉफीसाठीच तर खऱ्या अर्थानं आता संघर्ष मैदानामध्ये आपण बघतोय फायनल मॅच सुरू आहे आणि यासाठी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे आमणेगावचे युवा उद्योगपती सन्माननीय मनोहर केणे साहेबांचं. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण श्रीधर केणे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मालिकावीर यांच्यासाठी ट्रॉफीज अनंता केणे आणि बाळाराम मेहेर यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील आभार आपण व्यक्त करूयात. सुंदर असं टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग टीम एसके एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये बदल. विलास आलेत, पहिला बॉल शॉट आहे, पुल केलाय दोन खेळाडूंच्या मधून. व्हॉट अ ग्रेट शॉट अँड व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. 4 रन्स. वेल समीर, दिस इज श्याम पाटील फॉर यू. काय त्यांचं क्लास आहे, काय प्लेसमेंट त्यांनी दाखवलं. दोन खेळाडू डीप मध्ये होते, जसा सुईमधून धागा ओला जातो तसा बॉल दोघांच्या मधून काढला. जरूर काय फटका पाहायला मिळाला. क्लास प्लेसमेंट लाजवाब होते. आणि धावसंख्या धावफलकावरती आता 36-36 आणि इथून वेग जो वाढवलाय, जो पहिल्या ओव्हर पासून स्टार्ट केलेला खेळ आहे तो कुठेही थांबवण्याचा प्रयत्न केला नाहीये. प्रत्येकी बॅटर नीडरपणे खेळतोय. आपण मोस्ट ऑफ द वेळेला बघितले ना अजय सर की फायनल मॅच असेल, सेमी फायनल्स असतील, जेव्हा मोठ्या मॅचेस असतात तेव्हा बॅटर थोडेसे दबावात असतात. मात्र इथे ते वगळलं आणि इथे पहा पुन्हा लॉफ केलाय, गॅप इथेही फाईंड केलाय आणि सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा येतोय दणदणीत चौकार. सरकाटाचा सजलय गो खोलू जायली करवली. चिंबोऱ्या दादा नाचतय र वाकटी निघाली. What a start from Shyam Patil, Dr. Shyam Patil. क्या बात आहे. या ठिकाणी आपण डॉक्टर श्याम पाटील यांचा खेळ पाहतात, जसं की ते रुग्णांची सेवा करतात, त्यांची काळजी घेतात. मात्र गोलंदाजांची कुठल्याही प्रकारची काळजी घेणार नाहीयेत. नाही, गोलंदाजांनी त्यांच्याकडून दयामायाची अपेक्षा करूच नये. जबरदस्त धडाकेबाज बॅटर आहेत. टायमिंग किती निखळ पाहायला मिळाले त्यांचं. याही वेळेला चांगलं टायमिंग आहे. फिल्डर डीप मध्ये थोडासा पुढे पडलाय. जबरदस्त एफर्ट. खरं तर बॉल अडवल्यानंतर त्यांनाच कळलं नाही की बॉल चाललाय तरी कुठल्या दिशेनं, पण अखेर रिकव्हरी आपण बघतोय. बॉल अडवलाय, बाउंड्री होऊ दिलेली नाहीये. खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा येथे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे 42 वर. धावांचा डोंगर खऱ्या अर्थानं रचला जात आहे फायनल मॅच मध्ये. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमच्या माध्यमातून मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमचं आव्हान त्यांच्या समोर आहे. खरं तर या टीमकडे देखील चांगले बॅटर्स आहेत, पण एकदा की टार्गेट 50च्या वर गेलं की ते कठीणच असणार आहे. एकतर फायनल मॅच देखील आहे. गोलंदाज विलास चतुर गोलंदाज आहेत, परंतु खरपूस समाचार त्यांचा आतापर्यंत घेण्यात आलाय. स्लोवर बॉल होता, थोडी फ्लाईट दिली, लॉफ्ट केलाय. पुढे येत असताना समोर फिल्डर आहेत तिकडे दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि फिल्डर कुठेतरी थोड्या चुका देखील करताना दिसले. ज्या पद्धतीनं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना आपण फलंदाजांना वारंवार बघितलं या फायनल मॅचमध्ये. गोलंदाजीमध्ये देखील काही चुका झालेल्या आहेत, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. आणि तसं या दोन टीम जर फायनल पर्यंत पोहोचले ते याचं हेच कारण आहे की टीम वर्क त्यांचा चांगला राहिलाय. मात्र आता या फायनल मॅच मध्ये कुठेतरी फिल्डर्सकडनं आपल्याला चुका बघायला मिळतात आणि त्याचा फायदा फलंदाजांनी योग्य त्या रीतीने उचललाय. विलासच्या विरुद्ध देखील चांगल्या रन्स पूर्ण करतोय श्याम. ओहो, यावेळेला मिस टायमिंग. मिड विकेटचा फिल्डर प्रयत्न करेल जरूर, त्यानंतर त्या ठिकाणी जरूर उपस्थित होते, परंतु 2 धावा घेण्यापासून पुन्हा रोखू शकत नाही. चांगलं कॅपिटलाइज केलंय सध्या हे डाव. प्रत्येक ओव्हर मध्ये रन्स येत आहेत आणि इथे काय घडलंय, 2 धावा असतील आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाणार धावफलकावरती. 46 धावा, 50 धावा कालपासून आपण बघतोय. पहिल्या रजनीपासून आपण बघतोय की रेग्युलर फॉर्मॅट मध्ये 50 आकडा फार मोठा ठरलाय 5 ओव्हरच्या गेम मध्ये चेसिंग करताना खास करून. आणि आता इथे तर तिसऱ्याच ओव्हर मध्ये 50च्या दिशेने 40+ ज्या मॅचेस आतापर्यंत आपण बघितल्या फायनल अगोदर, त्यामध्ये 40-45 अशीच धावसंख्या पाहायला मिळायची आणि तेथे देखील सामने अगदी कट टू कट गेले होते. विशेषतः मागचे 2 सामने तर शेवटच्या बॉलपर्यंत. धावसंख्या 46 धावा. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि काय धावतायत हे दोन्ही बॅटर्स.
श्याम पाटील तर भरभक्कम देयष्टी आहे त्यांची, तरी देखील काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स दाखवली आहे. फ्रंट फुटला पुढे काढत असताना थोडासा अक्रॉस द लाईन बॉलला टर्न केले डीप मिड विकेटला अनंत येतील बॉलवर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. आता धावचीची संधी आहे परंतु फेक थोडी संत आली आहे. फायदा घेतलाय बॅटर्सने. पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही म्हणू शकाल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ होतोय. समाप्त धावसंख्या 1/48. 6च्या 6 चेंडू विलासचे श्याम पाटील यांनीच फेस केले आणि 16 धावा त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या. काय फिटनेस आहे, धड धाकड शरीर यष्टी मजबूत बांधा आपण बघतोय, परंतु काय रन्स पूर्ण करतायत. कारण पूर्वीचं क्रिकेट शेतात बांधावर खेळलेले खेळाडू आहेत आणि त्यांना अशा मैदानावर खेळायला संधी मिळते. आणि ज्या वेळेला आपण बघतोय की ती त्यांची फिटनेस आज त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलेली आहे. यंगस्टर्स प्लेयर्सना आदर्श घेण्यासारखंच. हो, नाहीतर आजकालचे खेळाडू बरेचसे आपण बघतो यंगस्टर्स 2 किंवा 3 वेळेला जर त्यांनी डबल्स घेतल्या की मग कंप्लेंट असते की मी एवढा धावलो, मी षटकार कसा काय मारू. क्रिकेटमध्ये खरं तर कारण देऊन चालत नाही. आपण बघतोय की आता सध्याच्या ह्या युगामध्ये ना आपण सध्या डीएससी क्रिएशन विषयी चर्चा करूया. सर्व जे टी शर्ट्स डिझाईन केलेले आहेत डीएससी क्रिएशन्सने आणि ए पा वीरेन दयानंद चोरगे साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ. आणि काही क्षणातच त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होईल. हे सर्व मान्यवर ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला महत्त्वाचं योगदान दिलं आणि ही स्पर्धा सफल करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शनही वेळोवेळी त्यांनी केलं. त्या सर्वांचा आम्ही मनापासून हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जरूर या मॅचचा विचार केला तर सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट घेतली आहे या डावात बॅटिंग करणाऱ्या टीम मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने. एकच फलंदाज बाद झालेले आहेत, कुठल्याही गोलंदाजाला यश मिळालेलं नाही. जी विकेट गेली ती रनआउटच्या स्वरूपात गेली आणि तब्बल 16च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. जोडल्या काय, धावा कुठल्या जात आहेत. 3 ओव्हर्समध्ये 48. लास्ट ओव्हर आणि इथून अंतिम षटकामध्ये खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की मल्हार स्पोर्ट्सचा कॅप्टन हाच विचार करतोय की एखादं षटक जिथे 6 ते 7 धावा याव्या आणि पुन्हा एकदा जो मोमेंटम मार्तंड बिल्डर्स डेव्हलपर्स टीमकडे चाललेला आहे तो आपल्या टीमच्या बाजूने यावा. या मनामध्ये त्याच्या गोष्टी सुरू आहेत. परंतु इथून आपण पाहतोय की मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा बॅटर हाच विचार करत असेल की 16च्या गतीनं मागच्या 3 ओव्हर्समध्ये रन्स बनवल्यात, या ओव्हरमध्ये किमान 12 याव्या म्हणजे 60 आणि एक फार मोठा आकडा असेल तो फायनल मॅचमध्ये. सन्माननीय शरद गोडे साहेबांचा संघ प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि विपक्षात संजय गोडे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ खेळतोय. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज. अंतिम षटक हुक केलाय, जबरदस्त फटका विजय केने कॅप्टन ऑफ टीम मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली. वॉट अ शॉट. आखूड टप्प्याचा बॉल होता. गोलंदाज मनोहर यांचा चांगला हुक केला आणि बरोबर वेकेंट एरियामधून कॅप शोधला. तिकडे फिल्डर फार दूरवर राहिलेत. अनंता केने त्यांच्यासाठी कुठलीही संधी नव्हती. अँड दॅट बाउंड्री ब्रिंग्स अप द 50 ऑन द बोर्ड फॉर मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 52 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट विथ 5 बॉल्स टू गो. पहिल्याच बॉलवर स्वागत करण्यात आलंय आणि 50चा आकडा देखील आता पार झालाय. वैयक्तिक 32. पुन्हा फ्रंट फुटला आला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा 2 रन्स. आज झालेल्या फिल्डिंग मध्ये चुका कुठेतरी या फायनल मध्ये मी तर म्हणेन की भारी ठरल्यात आणि जरूर भारी पडल्यात मार्तंड जे मल्हार स्पोर्ट्स संघासाठी. खरं तर यावेळेला बाउन्स चांगला होता बॉलमध्ये. जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता. थोडे पुढे आले होते बॅटर. टायमिंग खरं तर 100% नव्हतं परंतु फिल्डर फार दुरून झेपावले होते. फिल्डिंग चांगली, थ्रो देखील चांगला होता. गोलंदाजाकडून चूक घडलेली आहे. धावचीची संधी दवडण्यात आली आहे. अखेर 2 धावा तेथे कंप्लीट. धावसंख्या 54. प्रथमतःच आमणी लोणार प्रीमियर लीगमध्ये 40+ संघांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे हा स्पेशल ऑकेजन आहे या दोन्ही संघांसाठी. पहिल्याच पर्वामध्ये ते त्यांच्यासाठी आपण बघतो की फायनल खेळत आहेत. त्यामुळेच विजयासाठी पुरेपूर प्रयत्न होतील. इनसाइड एज. चला टॉससाठी यायचं आहे. पहिली सेमीफायनल रेग्युलर क्रिकेटची असेल. यानंतर विरेन स्पोर्ट्स यवई विरुद्ध राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा. विजयासाठी विजयनं चांगलं योगदान दिलेलं आहे. या मॅचचा विचार केला तर दोन्ही कॅप्टन शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. टॉससाठी आपण रेडी राहायचंय.
13 बॉल्स मध्ये 35 धावांची नाबाद खेळी कर्णधाराची. कॅप्टन इज लीडिंग बाय एन एक्झाम्पल, इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि तेवढीच जबरदस्त साथ श्याम पाटील यांची मिळालेली आहे. 6 बॉल्स मध्ये 16 धावा त्यांनी देखील बनवल्यात. पार्टनरशिप फार मोठी होत असताना या दोन्ही बॅटर्समध्ये, आणि प्रत्येकी बॉल आपण बघतो ना की अजय सर फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. जास्तीत जास्त लेंथ वर जाण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, म्हणजे कुठेतरी गोलंदाजाला सेटल होऊ देत नाहीयेत. विशेषतः श्याम पाटील यांची फलंदाजी आपण बघितले, फ्रंटफूटला जास्त फटके त्यांनी खेळलेले आहेत. म्हणजे असे फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये फार क्वचित असतात. जास्त फलंदाज बॅकफुटला खेळण्याच्या तयारीत आपण बघत असतो. बॅकफुटला जास्त स्ट्रॉंग असतात, परंतु श्याम पाटील फ्रंटफुटला फार जास्त स्ट्रॉंग आहेत. आणि विजय तर दोन्हीकडे. बघा यावेळेला फ्रंटफुटला येत असताना लॉफ्ट केलाय, गॅप शोधलाय, वाईड ऑफ लॉंग ऑन, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 रन्स. क्लासिकल चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय, आणि या चौकारानं आता स्कोर पुढे गेलेला आहे. 60 वर 60 रन्स ऑन दी बोर्ड नाव. शेवटचा एक चेंडू बाकी. प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलंय फलंदाजांनी. सुरुवातच अगदी दणक्यात केली होती. पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आपण बघितला होता या फायनल मॅच मध्ये विजय केणे यांच्या बॅटमधून. शेवटचा बॉल स्वतःला यॉर्क केलंय, मात्र विकेट कीपर कडून चूक. मागे फिल्डरला देखील बॉल अडवता आलेला नाहीये. हा बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर देखील येत आहेत 4 धावा, चौकार. बिघडेल काय बिघडेल मल्हार स्पोर्ट्सच्या डावामध्ये थोड्याच वेळानंतर आपण बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी जाऊयात रेग्युलर क्रिकेटच्या पहिल्या सेमी फायनल मॅचच्या टॉसकडे. वीरेन स्पोर्ट्स येवई वर्सेस राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा. दोन्ही कॅप्टन्स आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. तिकडे आपल्यासोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी समीर ठाकरे. थँक्यू सो मच कॉमेंटी बॉक्स. थँक्यू सो मच अजय गरज सर. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत, आणि आमच्या मान्यवर DSC क्रिएशन्स ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स डिझाईन करण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये, आणि आदरणीय प्रसाद पाटील त्याचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. वेलकम प्रसादजी, आपले स्वागत आहे. आणि जरूर पहिल्या सेमीफायनलचा टॉस होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. चला तर टॉस होतोय. 6 षटकांचा सामना असेल. एका बाजूला ALPL आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार. दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. चला वीरेन स्पोर्ट येवईचा कॅप्टन कॉल करतोय. ALPL इज अ कॉल, आणि तेच आलेलं आहे. ALPLच आलेलं आहे. प्रसादजींना विनंती असेल की पुन्हा आपण मंचावरती बसाव. रोहित, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, नाणेफेकी जिंकलेली आहे. सेमीफायनल खेळतोय, कसं फिलिंग? मस्त वाटते, आणि पोरांनी मेहनत पण केली आणि सेमीपर्यंत पोहोचले. ALPLचा 3रा सीझन खेळतोय तू. मागच्या दोन्ही सीझनमध्ये खेळला होतास. हो खेळलो होतो. म्हणजे कोणत्या टीममधून खेळला होता, आणि ती टीम पुढे गेली होती का नॉकआउटपर्यंत किंवा सेमीपर्यंत? पहिल्या पर्वामध्ये ग्रीष्म एलेवन आमनेपाडामधून खेळलो होतो, आणि एक सामना जिंकलो होतो. नंतर 2. म्हणजे ह्या वर्षी वीरेन स्पोर्ट येवईनं जरूर तुझ्यावरती विश्वास दाखवला. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? बॅटिंग करू. काय सांगशील या मागचं कारण? का बॅटिंग करणार आहेस? रन्स म्हणजे टार्गेट सेट करायचं आहे की चेसिंग करताना कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात? चेसिंगला प्रॉब्लेम होतोच, पण आम्ही प्रत्येक सामना बॅटिंग करून जिंकलो, आणि आता पण बॅटिंग करू. मनोज गोलंदाजी चांगली करतो, परंतु अदर कोणता गोलंदाज असेल तुझं त्याच्याकडे जास्त लक्ष आहे की तो चांगला परफॉर्म करेलच? गोलंदाज आता जेवढे आहेत तेवढे 100% दिला तर 100% पण. शुभेच्छा असतील रोहित तुला आणि तुझ्या संघाला. KP, टॉस महत्त्वाचा होता. हो नक्कीच, आम्ही पण बॅटिंग करणार होतो. मग आता फिल्डिंग आलेली आहे, चेसिंग करायचं आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला दोन्ही गेम प्लॅन सेट ठेवावे लागत असतात. किती मेहनत राहिली राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स संघाची इथपर्यंत येण्यासाठी? सर्व प्लेयर 11च्या 11 मेहनत करतात, आणि सर्वांना लीड करतात. अनिकेत आहे, संकेत आहे, सर्वजण ऐकतात, म्हणून गेम पुढे जातो. संघ मालक भरपूर खुश दिसत होते, कारण पहिलंच वर्ष त्यांचं होतं, आणि आता सेमीफायनलला उतरता वेळेला काही त्यांनी मेसेज पाठवलाय?
की कसं खेळायचं आहे काय? जसे 2 दिवस खेळले तसे सांगितले फ्री माइंडमध्ये खेळा तुम्ही सर्वजण. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 6 ओव्हरमध्ये? 6 ओव्हर आहेत, आम्ही 50-55 पर्यंत धावायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल तुम्हाला देखील. तर पहिला सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून टीम विरेन स्पोर्ट एवईनं प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जरूर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना प्रथमतः तुम्हाला टीम पाहायला मिळेल राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेचच फायनल मॅच आणि त्या फायनल मॅचमध्ये भरपूर मोठं लक्ष उभारलेलं आहे आणि चेस करायचं आहे आणि बघूया आता ते चेस केलं जाणार की धावांचं संरक्षण केलं जाणार हे ऐकविण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये आता योगी पाटील सर तुमच्यासोबत जोडले जात आहेत आणि तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत. पाटील बाबगावचे समाजसेवक आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि यशवंत रणवी यांचं सुद्धा मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना विष्णू आणि विष्णूच्या सोबतीला सोमनाथ कोणकर मॅन फ्रॉम नांदकर आणि विष्णू पाटील मॅन फ्रॉम आमने. तुला फिल्डिंग सेट करा विनंती असेल मार्तंड डेव्हलपर्स संघाला की आपण जास्त वेळ घेऊ नका. यानंतर रेग्युलर मॅचेसकडे आपण वळणार आहोत. पहिली सेमीफायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष विरेन स्पोर्ट येवई. नुकतंच आपण त्या दोन संघादरम्यान टॉस संपन्न केला आणि सध्या आपण इथे अनुभवतो या 40+ मेगा फायनल. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये बॅटिंग तर चांगल्या प्रमाणात झाली परंतु धाबांचा आता इथे पाठलाग केला जाणार का? आपण पाहतोय आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 आणि आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. 5 दिवस रात्रीचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. खऱ्या अर्थानं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय 7 स्टार कमिटीच्या वतीनं. आणि माझ्या सोबतीला पुन्हा जॉईन होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. वेलकम समीर. काय सांगशील ज्याप्रमाणे समीर पहिल्या डावामध्ये खेळ राहिला आहे? क्लीन इट, पूर्णपणे नीडर, आत्मविश्वास,
कॉन्फिडन्सनं त्या ठिकाणी आपण बॅटिंग बघितली आणि क्लीन हिट आपल्याला बघायला मिळाले होते. ते बॅटर विजय केणेच्या बॅटमधून 64 धावा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. हे सर्वात मोठं लक्ष आपण म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये आणि ती फायनल मॅच. हो आणि तीच अपेक्षा होती मार्तंड स्पोर्ट संघाला. आय थिंक डगआउटच्या पाठीमागे एक बाईक आहे. मी विनंती करतो की ते लाईट आपण ऑफ करा. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बालराम मेहरनं आपल्या संघाला या ठिकाणी विकेट्स प्राप्त करून दिले आणि मोठा विकेट्स मित्र बनेन. सोमनाथ कोणकर या सीझनमध्ये भरपूर फॉर्मात आहे आणि त्याला मात्र या ठिकाणी शून्यावरती माघारी पाठवलाय. सुपर कटर टप्पा पडला बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल आणि बालराम मेहर यांना मिळते पहिल्याच बॉलवरही सफलता. हॅव अ लुक ॲट दॅट. टप्पा पडल्यानंतरची मुवमेंट होती, कट्टर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर बॅटची एज घेत असताना विकेट किपरनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त केली आहे. जीवन होते आय थिंक विकेटच्या पाठीमागे आणि इकडे मात्र पहा अगदी क्रॉस बॅटेड पटका केल्याचा प्रयत्न केला होता परंतु वरची बॅटची कडा लागली आणि जबरदस्त सुरुवात या ठिकाणी गोलंदाज बालराम मेहर मात्र पॉवर प्लेमध्ये करत असताना आणि आय थिंक या स्पर्धेमध्ये बालराम मेहर विकेट टेकर राहिले. इनिशियल ओव्हर्समध्ये चला पंच मैकादा यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000. वाह वाह यालाच म्हणतात प्रेम आणि असंच प्रेम राहू द्या. पुढचा बॉल पहिल्या चेंडू विकेट्स आली परंतु या ठिकाणी 5 दगावच्या पाठीमागे प्लीज जी लाईट ऑन आहे ती आपण ऑफ करा. थोडंसं प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की आपणही सहकार्य करा. यस ओके थँक्यू धन्यवाद. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. मातंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम करिता सुरुवात चांगली आहे परंतु यावेळेला उडवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स फॉर जबरदस्त मात्र या ठिकाणी शॉर्ट आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती विनोचा आय थिंक तो फटका पाहिला. 2 क्षेत्ररक्षक डेपमध्ये आहेत. आपण स्क्वेअर लेग पाहू शकाल, लॉंग ऑन पाहू शकाल आणि मिड विकेटचं क्षेत्र पूर्णपणे खाली आणि त्याच दिशेनं हा चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एका टप्प्याच्या साईड बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना चौकानं आपल्या डावाला सुरुवात करतो या ठिकाणी फलंदाज विनोद. क्लास आपल्याला पाहायला मिळाल्या फटक्यामध्ये आणि बॉलला सरळ पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या सुरुवातीची गरज आहे या रन चेस करिता. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा चांगला कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळतोय. आउटसाइड ऑप्सम हा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि चौकारानंतर केलाय कमबॅक. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या आपण पाहतो की वातावरण निर्माण झालेलं आहे. पहिलाच सामना आजच्या रणनीतील पाहतो आणि प्रेक्षकाची गर्दी आता मात्र प्रत्येक स्टँडमध्ये आपण हळूहळू वाढताना पाहतोय. पुढचा बॉल पुढे घेण्याचा प्रयत्न मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त या ठिकाणी स्टॉप केला आणि सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जात असताना 5 धाबा फलक्यावरती येणारे 20 बॉल अजून शिल्लक आणि जिंकण्याकरिता 60 धाबांची अजून आवश्यकता. चांगला क्रॅकिंग ऑब्रचा फटका आपल्याला बघायला मिळाला त्या ठिकाणी आणि आता लेफ्ट बॅटर विष्णू स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष फार मोठं पाहायला मिळतंय. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5ला 1. पाच रन्स सध्या आपण पाहतोय फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात 65 धाबांचा पाठला करत असताना या ठिकाणी विष्णू पाटील आणि विनोदची जोडी आपण सध्या पाहत आहोत परंतु जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट गोलंदाज बालराम मेहर यांची सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती विकेट्स जरूर आपल्या संघाला त्याने प्राप्त करून दिली. सोमनाथला मात्र शून्यावरती त्याने माघारी पाठवलं आणि आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतोय. हो चांगला चेंडू होता परंतु इथे लाईन चुकीची निवडली कारण डाबा स्टिकच्या चेंडू बाहेरून चालला आणि पहिली एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च केली गोलंदाज बालाराम मेहरनं. धावसंख्या 6 वरती जात असताना एक धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय जी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता मिळाली आहे. लेफ्ट आर्मर लेफ्ट हँड बॅटर समोर थोडेसे अडखळत असतात आपण नेहमी बघितलेलं.
59 अजूनही करायचे आहेत पेपरवरती. योगी सर लक्ष तर फारच मोठं दिसतंय. 6 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ओ हो यावेळेला पूल केलाय चांगला फटका, परंतु मिडविकेटचा फिल्डर येतो जवळपास स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दरम्यान या चेंडूला अडवलाय आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात फलंदाजांकडून. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं की विनोदच्या 21 धावा पूर्ण केल्या होत्या विजय आणि जीवननं, आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये बाळाराम मेहर यांचंही षटक इकॉनॉमिकल पाहायला मिळतं. सिंगल डबलनं मात्र या ठिकाणी काही सिद्ध होऊ शकत नाहीये. तुम्हाला धाबांचा पाठलाग करायचा असतं तर मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अधूनमधून मोठे फटके सुद्धा मात्र तुम्हाला या ठिकाणी शोधावं लागतील आणि ती किमी आपण जर पाहिली तर या दोन्ही बॅटरकडे आहे. हो परंतु इथे पुन्हा मात्र कटरचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर पाहिला तर या ठिकाणी बाहेरच्या दिशेने निघाला आणि ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल जबरदस्त लेंथ आणि जबरदस्त टप्पा. आणि स्वतः फलंदाज विष्णू पाटील स्वतःवरती फार नाराज आहे. आणि काय सुरुवात बाळाराम मेहरची पाहिली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त धावा खर्च केले 8 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 57 धाब्यांची आवश्यकता हा फायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी. फुल अँड स्ट्रेट शेवटचा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि आता 18 बॉलमध्ये 57 करायचे आहेत. खरं तर येणाऱ्या बॅटरमध्ये अनंता केनेचं येणं बाकी आहे, आणि परंतु आपण येथे जर विचार केला तर आता गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतं की कॅप्टन विजय केने स्वतः आलेला आहे. त्याच्यासाठी आजची रात्र आणि आजची ही फायनल मॅच लक्षात राहण्यासारखी आहे, नेहमी स्मरणात राहण्यासारखी आहे आज त्याचं प्रदर्शन पाहता. हो आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट, कॅप्टन नॉक इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि दरम्यान या ठिकाणी NK स्पोर्ट खांडवल संघाचे पुरस्कर्ते पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत. आणि खऱ्या अर्थानं भिवंडी तालुक्यामध्ये कुठेही लीग मॅचेस असू द्या तुम्हाला NKच्या नावानं संघ पाहायला मिळत असतो. वेलकम सुजितजी पाटील, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं 7 स्टार कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सोबतीला खांडवलचे एक जबरदस्त क्रिकेटर विनोदजी पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आदरणीय सुजित शेठ पाटील इंजिनियर, एक चांगले क्रिकेटर आणि यशस्वी उद्योजक. आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठली लीग असू द्या, NK स्पोर्ट्सच्या नावानं तुम्हाला टीम फ्रँचायझी फॉर्मॅट असू द्या, नक्कीच टीम बघायला मिळते. आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. सोबतीला विनोद पाटील सिनियर क्रिकेटर खांडवलचे आपले स्वागत आहे. परंतु आता मॅचचं आपण चित्र पाहतोय पूर्णपणे मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं आपल्या बाजूनं हा सामना झुकवलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 3 ओव्हरमध्ये 57 जवळपास 20च्या सरासरीनं आता धावा बनवाव्या लागतील मल्हार स्पोर्ट्सला. चला गोलंदाजी करायला सुरुवात करा विजयजी. जास्त वेळ आपण घेऊ नका. खऱ्या अर्थानं तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु तुम्ही आमच्या भावना समजा, कारण आपल्याला आज जो शेड्यूल जो आहे तो मात्र लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. 18 बॉल आणि 57 धाब्यांची गरज. आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतो विजय केने, ज्याने बॅटिंगमध्ये लाजबाब खेळ साकारला. तब्बल 43 धाबांचा आपल्या संघाला योगदान दिलं. आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशाप्रमाणे सुरुवात करतोय. पहिल्याच बॉल ऑनसाईडला उडवलाय, टायमिंग प्रॉपरली नाहीये, परंतु चेंडू मात्र सेफ प्लॅनिंग होत असताना दुसरीचा प्रयत्न आणि सहजपणे 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न होतो आणि रनआउटची संधी इकडे व दोन्ही गाड्या एका रुळावरती. परंतु हे विजय केने आहेत, त्यांना माहिती की प्लॅनिंग काय आहे. नक्कीच येणाऱ्या बॅटरमध्ये आपण बघतोय की अनंताचं येणं बाकी आहे. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघतोय की फिल्डिंग करणाऱ्या टीमची प्लॅनिंग हीच आहे की त्याला येऊ द्यायचं नाहीये लवकर, कारण त्याचा फॉर्म भन्नाट पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. चला पंचांसोबत आपण चर्चा करू नका, जो काय निर्णय आलेला आहे. चला 2 रन्स कंप्लीट झालेल्या. तिसरीचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे आय थिंक पंचांचं असं म्हणे की बॉल डॉट तिकडे मात्र आय थिंक डेट झालाय. हेच काही दृश्य मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे पाहणे की अनंताचं किती महत्त्व आहे या सामन्यामध्ये समीर, कारण त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी हे दोन्ही बॅटर मात्र आपल्या स्वतःची विकेट्स मात्र त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी रेडी होत आहेत. 17 बॉल शिल्लक, 55 अजूनही धाब्यांची गरज. हो पुन्हा फटका हवेत खेळला, इकडे टायमिंग प्रॉपरली पुन्हा नाहीये. मिड विकेटचा क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप, 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? हो झालाय. आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 3 रन्स कंप्लीट. आता मात्र चौथ्याचा प्रयत्न होणार का?
प्रयत्न केला जातो आणि आता मात्र फलंदाज मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. सोपा झेल त्या ठिकाणी सुटला आणि फायनली त्या ठिकाणी पाहतोय की चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झालेला आहे. विष्णू त्या ठिकाणी बाद होतोय आणि धावसंख्या आता 3 ने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळेल ती 13 धावा. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. आमने लोनाड ओम सायामने लोनाड क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग मान्यवरांचे देखील आता हळूहळू या ठिकाणी शुभागमन होतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता अंतिम रात्र आणि खूप एन्जॉय केलं खरं तर योगी सर येथील सर्वच क्रीडा रसिकांनी. त्यांच्यासाठी हा महोत्सवच होता आणि आपल्यासाठी एक वेगळा अनुभवच होता. हो चला आता मात्र ज्या बॅटरीची मात्र आपण चर्चा सुरू केली तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर अनंत केने आणि 5 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी विजयने मात्र थोडंसं मात्र चला तर सुजित देवाची पाटील प्रार्थना यांच्याकडनं पर सिक्सर पर 4 500 अनंत केनेसाठी दिले जातील. वा आणि जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर शंकरजी गुलवे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. पहिलाच बॉल खाली राहिलाय. वा काय चेंडूची लाईन आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती अनंताला बीट केला आणि धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल 2 गडी बाद 13. लक्ष आहे 65 धावांचं आणि समीर इथून आता लक्ष थोडं फार आपण जर विचार केला तर दूर चाललाय मल्हार स्पोर्ट देवरुपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. हो नक्कीच आणि काय वेगवान बॉल पाहायला मिळाला विजय केनेचा. एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या समोर दोन्ही दिग्गज. यॉर्कर यॉर्क लेंथ ओ हो सन्मान देण्यास भाग पाडलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणारच नाही आणि खरं म्हणजे आपण भिवंडीचं सिटी क्रिकेट म्हणा भिवंडीचं ग्रामीण क्रिकेटमध्ये अनंता केनेनं रेग्युलर फॉर्मॅट खेळत असताना अनेक मैदानं गाजवली परंतु आता एक वेगळेपण कारण आता थोडंसं डिफरन्स असेल कारण आता त्याच्या लेवलचे क्रिकेटर 40+ क्रिकेटर जे त्याच्या सोबतीनं युवा अवस्थेमध्ये खेळत होते ते आता त्याच्या समोर आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर देखील दबाव आता भरपूर असणार आहे. परंतु इथून तुम्हाला मोठे फटके शोधावं लागतील. सिंगल डबल मात्र इकडे धावा येत आहेत याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती सध्या आपण पाहतोय. हो फटका हवेत केला परंतु लिडिंग आहे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक भरपूर पुढे गेले. रोहितदासजी गोडी होते आय थिंक आणि त्यानंतर मात्र पाहू शकाल या ठिकाणी बॅकअपसाठी फिल्डर पोचले गेले. तब्बल 2 रन्स तिकडे मात्र कंप्लीट झाल्या गेल्या आणि या 2 धाबडे संघटित धावसंख्या पुढे जात असताना 2 गडी बाद 16 आणि अजूनही मात्र विजयासाठी 50 धावा दूर टीम मल्हार स्पोर्ट देवरुपाडा 40+. हो आणि फक्त 13 चेंडू बाकी आहे. 13 बॉल 49 धावांची आवश्यकता असेल फायनल जिंकण्याकरिता. विजयचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुरुवातीला फलंदाजी आणि आता त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये त्याचं तंत्र तो दाखवतोय. यावेळेला ऑन साईडला पिकअप हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग सीमारशीच्या बाहेर. हा येतोय चौकार. त्याच्यावरती हा चौकार पाहिला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलक्यावरती आणि येणारे 12 बॉल अजूनही शिल्लक आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 45 अजून धावेंची गरज. अजूनही पाहिलं तर मिशन आपण म्हणू शकतो की इम्पॉसिबल आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काय घडू शकेल आणि खेळपट्टीवरती विनोद आणि अनंतासारखा एक जबरदस्त बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून आता मात्र अनंताला मात्र आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे विजयनं एक डाव साकारला त्याच पद्धतीने आता मात्र इथे अनंताला मात्र एक डाव साकारावा लागेल. धाबांचा पाठलाग जर तुम्हाला या ठिकाणी करायचा असेल तर. आणि मी तर म्हणेन हेच तर आता समीकरण आहे. हेच ते सूत्र आहे की 12 मध्ये 45 करायचे आहेत. अनंताच्या बॅटमधून जर रन्स आल्या तरच हा सामना जिंकू शकतात. अदरवाईज ही फायनल जवळजवळ मार्तंड स्पोर्ट्स देवरुपाडा नावावरती आपल्याला बघायला मिळते. तिसरा षटक आणि गोलंदाज आता मात्र नरेश गरेल सध्या आपण पाहतो आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. इथून सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. मी योगेश पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर हॅरी यांना तुम्ही पाहू शकाल आणि आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांना पाहू शकाल आणि सुरेश काशीनाथ चौधरी जे ओमकार मंडप रेकॉर्डरचे पोपटर आहेत त्यांच्या नावानं हा समालोचक कक्ष मात्र स्पर्धेमध्ये उभारण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही
मनापासून आभार व्यक्त करतोय. हो, विशेष आभार असतील कारण तिन्ही समालोचकांचा सन्मान म्हणून फोटोज आपल्याला या कॉमेंट्री बॉक्समध्ये तिन्ही समालोचकांचे बघायला मिळतात. त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. 12 बॉल 45 धाब्यांची गरज समोर अनंत केने. पहिलाच बॉल नरेशने मात्र तिकडे बीट केलाय. म्हणजे आतापर्यंत केनेनं 3 बॉल फेस केला आणि 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 2 बॉल तो डॉट केला आणि वारंवार इथे मात्र या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. हा प्रेशर आहे समीर फायनलचा प्रेशर. आणि काय बॉल होता, वा टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने गर्रकन निघत असताना अक्रॉस निघत असताना कोण तयार करणारा नरेशचा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. 11 मध्ये करायचे आता 45 दबाव वाढत गेलाय. स्विंग करण्याचा प्रयत्न, आता बॉल निघालाय. ओ हो अपील. काय घडलंय या चेंडू तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. गोलंदाजानं मात्र या ठिकाणी लाऊड अपील केली आहे आणि सर या ठिकाणी चला लक्ष असू द्या की जर क्लिअर पिक्चर जर आमच्याकडे आलं तरच आम्ही निर्णय तुमच्याबरोबर पोहोचू. अदरवाईज जो पंचाचा जो ऑफिशियल पंचाने निर्णय दिलाय तोच मात्र परंतु आपण चेक करतो इकडे. विजयजी 2 मिनिटं रिलॅक्स. या थर्ड पंच या आपण ऑन स्क्रीनवरती चेक करायचंय. चला डिसिजन पेंडिंग आहे. ऑफिशियल पंचाने आय थिंक लेग बिफोरच्या रूपाने मात्र बॅटरला बाद घोषित केलाय. परंतु इकडे मात्र आमचे टीव्ही पंच आय थिंक चेक करतायत की चेंडू बॅटमध्ये काही संपर्क आहे का नाही. बॅटर गॉन. बॅटर गॉन. आणि काय डान्स सुरू झालाय बा. मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी नरेशनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि अनंत खेणे मात्र निराश पावलाने मात्र माघारी परतलाय. हा ऍक्शन रिप्ले पहा अगदी प्लम एलबी आहे. इस्टांच्या मधोमध मात्र त्या ठिकाणी कात्रीत पकडलाय मिडल स्टंप्स. वेलकम अशोकजी बैरी. आपला मी स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. योग्य निर्णय समीर आपण म्हणू शकतो. बरोबर अगदी मधोमध सापडला होता यस्टांच्या आणि जी विकेट प्राप्त करायची होती शिवाजीलाही ठाऊक या विकेटचं महत्व किती मोठं आहे आणि तरू त्या ठिकाणी बाद केलाय अनंत केनेला. चला बॅटर पाठवा. चला बॅटर तुम्हाला पाठवायचा आहे या ठिकाणी. दरम्यान या ठिकाणी देवरूंचे विद्यमान पोलीस पाटील राजेजी पाटील यांचं मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. अनंत केणे ऑफिशियल पंचांनी सुद्धा बाद घोषित केला आणि त्याच्यानंतर रिप्ले पाहिल्यानंतर सुद्धा टीव्ही पंचाने तुम्हाला बाद घोषित केलाय. सेव्हन स्टारच्या वतीने तुम्हाला शेवटची 2 मिनिटं देत आहेत.
विजेता संघ आहे मार्तंड बिल्डर्स देवरुंगपाडा. विनर संघ आईला भेट द्या बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या काट उतरून बाया थँक्यू डीजे. चला धन्यवाद. विजयजी केणे यांच्यासाठी सदानंद पाटील बापगावचे समाजसेवक त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा या फायनलचा विजय केणे आहे. आणि सदानंद पाटील जर आपण इकडे असाल तर या आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज वितरित करू आणि सामनावीर पुरस्कार चला आपण विजयजी केणे यांना मात्र सामनावीर पारितोषिक वितरित करतोय. मी सुजित शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जे पारितोषिक आहे ते आपल्या शुभ हस्ते वितरित करायचे आहेत. आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन शरदजी घोडे साहेब. आज आपल्या मुलाच्या नावानं त्यांनी संघ